दिल्लीमध्ये झालेला स्फोट दहशतवादी हल्ला असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलंय। कार हल्ला एक मोठा अपराध असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय। दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ 10 नोव्हेंबरला संध्याकाळी एका कारमध्ये स्फोट झाला। या प्रकरणामध्ये केंद्र सरकारची बैठक झाली आणि त्यानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये दहशतवादी हल्ला असा उल्लेख करण्यात आला। Country has witnessed a heinous terror incident perpetrated by anti-national forces through a car explosion near the Red Fort on the evening of 10th November 2025. The explosion resulted in multiple fatalities and caused injuries to several others. India's unwavering commitment to a policy of zero tolerance towards terrorism in all its forms and manifestations. The Cabinet also recorded its appreciation for the statements of solidarity and support from many governments around the world. यानंतर पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। अयोध्या आणि काशी उडवण्याचा भयंकर कट उघड झालाय। दिल्ली स्फोट आणि या नेटवर्कचा छडा लावण्यासाठी ऑपरेशन गोगलगाय सुरू आहे। दिल्लीतील लाल किल्ल्याच्या स्फोटाच्या तपासादरम्यान या कटाची धक्कादायक माहिती समोर आली आहे। लखनौमध्ये अटक झालेल्या डॉक्टर शाहीनने चौकशीमध्ये हे सगळं कबूल केलंय। अयोध्येमध्ये स्लीपर सेल सक्रिय करण्यात आलेला होता। 25 नोव्हेंबरला म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अयोध्येतील कार्यक्रमादरम्यान मोठा स्फोट घडवण्याची योजना होती। पुलवामा हल्ल्याच्या सूत्रधाराची पत्नी आफिरा बीबी सुद्धा या मॉड्यूलचा सहभाग असल्याचं उघड झालंय। सध्या अयोध्या आणि काशीमध्ये सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहे। शाहीनच्या चौकशीमध्ये धक्कादायक खुलासे झालेत। अयोध्या आणि काशी उडवण्याचा दहशतवाद्यांचा कट या दरम्यान उघड झालाय। शाहीनच्या चौकशी दरम्यान नेमका काय खुलासा झालेला आहे आपण बघूयात ग्राफिकच्या माध्यमातून। अयोध्या आणि काशी उडवण्याचा दहशतवाद्यांचा कट या शाहीनच्या चौकशीमध्ये उघड झाला। दिल्ली स्फोटातून संपूर्ण नेटवर्कचा पर्दाफाश झालाय। 25 नोव्हेंबरला मोदी भागवत यांच्या कार्यक्रमावर हल्ल्याची योजना होती। रुग्णालय आणि गर्दीची ठिकाणं या दहशतवाद्यांच्या रडारवर होती। जास्तीत जास्त जीवितहानी करण्याचा घातक डाव त्यांनी आखलेला। पुलवामा सूत्रधाराची पत्नी सुद्धा याच्यात सहभागी होती। आफिरा बीबी असं तिचं नाव। मसूद अझहरची बहीण सुद्धा या कटामध्ये सल्लागार म्हणून सक्रिय होती। दिल्ली स्फोट आणि नेटवर्क उघडकीस आणण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाते। अयोध्या, वाराणसी आणि संवेदनशील धार्मिक स्थळांवर त्या अंतर्गत कडेकोट सुरक्षा व्यवस्था राबवली जाते। ऑपरेशन गोगलगाय या नेटवर्कचा छडा लावण्यासाठी सुरू आहे। पुन्हा एकदा प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून आपण तपशील घेऊया। शिवाजी, अत्यंत गंभीर अशी ही बाब समोर आलेली आहे। अयोध्या आणि काशी उडवण्याचा हा कट असल्याचा आता चौकशी दरम्यान समोर आलाय। आत्ताच्या क्षणाला या दोन्ही ठिकाणी कशा पद्धतीने सुरक्षा व्यवस्था लावली गेली आहे? मोठ्या प्रमाणात मल्टीलेयर सुरक्षा रेडी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 25 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत RSS प्रमुख हे त्या ठिकाणी असणार होते आणि त्यानंतर त्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने चौकशीमध्ये काही गोष्टी समोर आल्या त्याचा जर विचार केला आपण तर या ठिकाणी काही स्लीपर सेल ॲक्टिव्ह केल्या असल्याची माहिती समोर आलेली आहे। आता ते जेव्हा चौकशी सुरू होती त्या चौकशी दरम्यान हिने ही माहिती सांगितलेली आहे। तिचं म्हणणं असं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी स्लीपर सेल ॲक्टिव्ह केले होते त्याची माहिती मिळालेली आहे। आता जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की काशी आणि अयोध्या हे टार्गेटवर होते असं तिने तिच्या माहितीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली। त्याचबरोबर दिल्लीसह इतर जी महत्त्वाची ठिकाणं आहे, अक्षरधाम मंदिर दिल्लीतलं असो, मुंबईतले सिद्धिविनायक मंदिर असो, या ठिकाणी मल्टीलेयर सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। तिच्या या माहितीमधून जी माहिती समोर आलेली आहे त्याच्या व्यतिरिक्तही या लोकांनी काही ठिकाणी स्लीपर सेल ॲक्टिव्ह केले होते का, ज्या पद्धतीने जी माहिती मिळते त्यानुसार 8 लोकांना अटक केलेली आहे। त्या 8 लोकांपैकी इतर लोक देखील यांच्या बाहेर असू शकतात। ते काही कारवाई करू शकतात का, त्यांच्याकडे देखील अशाच पद्धतीने स्फोटकं आहेत का। आता या सगळ्या दृष्टिकोनातून दिल्ली पोलीस असो, केंद्रीय गुप्तचर यंत्रणा असो, त्याचबरोबर केंद्रीय यंत्रणा NIA सारखी यंत्रणा या सगळ्या प्रकरणाचा चौकशी करत आहे, तपास करत आहे, ते आता सध्या तपासात घेत आहेत। त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्था या सगळ्या ठिकाणांवर चोख ठेवणं आवश्यक असेल। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी शिवाजी।